कुठे आलो आपण? इस्कॉन राधा कृष्ण असं काहीतरी नाव आहे कात्रजमध्ये. ते बघू शकता तुम्ही राधाकृष्णाचं छान मंदिर आहे. तर आतमध्ये दाखवतेच तुम्हाला. हे बघा तुम्ही किती मोठं आणि प्रशस्त असं मंदिर आहे. संध्याकाळी 10 पर्यंत चालू असतं आणि आलोय पाहण्यासाठी. गायांना हे करतात. हा मग लिफ्ट पण आहे. किती मोठं आहे हा. आता बरं वाटलं असं. इस्कॉन मस्त एकदम छान. बघा किती मस्त बगीचा आहे. मस्तपैकी गुलाबाची झेंडूची फुलं बघा किती लाईनीत लावल्यात. असं बघत राहावं वाटतंय. असं मस्त प्रसन्न वाटतंय ना इथं. छान एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. हे बघा हे गँग कशी पुढं पळती. मी एकटी पाठी बघा. ओवी बघा ओवी. हे बघा पुस्तकांचा भरपूर संच आहे. ती पुस्तकं तुम्ही इथून घेऊ. हे ठेवून ते पैसे वाचले ठेव. आलो असले की छान आहे. काढून देत का फोटो काय? कृष्णा कृष्णा हरे 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 राम तर तुम्हाला दाखवलंच मी किती छान आणि सुंदर मंदिर आहे. खूप मोठं आहे. खूप म्हणजे खूप. आणि भजन ते चालू होतं आणि बाहेर प्रसाद पण होता. तर तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला दाखवते सगळीकडून. वरचं छत तर बघा ना किती छान आहे. किती मस्त वाटतंय ना. पाहत राहावं वाटतं. एवढं सुंदर मंदिर आहे. मी पहिल्यांदाच आले इथं. इस्कॉन टेम्पल म्हणून आहे कात्रजमध्ये. खूप छान आणि सुंदर मंदिर आहे. जे कोणी म्हणजे सगळेच येऊ शकता पण जे राधाकृष्णाचे भक्त आहेत त्यांच्यासाठी खूप सुंदर आहे. मूर्त्या तर इतक्या भारी आहेत ना सांगायलाच नको. खूप सुंदर आहेत मूर्त्या. तर आता हे बाहेरच्या साईडने पाहू शकता तुम्ही. मंदिराच्या बाहेरच्या म्हणजे वरतीच मंदिरात पण भिंतींना किती मस्तपणे केलेले. आणि हे पेंटिंग फक्त पेंटिंग नाही आहे. असं आपण हात लावला ना ते असं जाणवतं आपल्याला नाही का. ते मोठे असं बाहेरच्या साईडला असं वाटतं चिटकवलेलं आहे ते चित्र. असं आहे. खूप छान आहे मंदिर. नक्की या तुम्ही एकदा. म्हणजे जाऊन पहा. खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला पण. आणि इथं मागच्या साईडला पण सगळीकडून भिंतींना होतं ते. आणि इथेच प्रसाद म्हणजे आपल्या घरी नेण्यासाठी विकत प्रसाद घ्यायचा तो सुद्धा आपण घेऊ शकतो. इथं मिळतो. आणि पुस्तके आहेत वेगवेगळे. ग्रंथ आहेत वेगवेगळे. हे बघा मिठाई ते
आणि हेच ह्या मंदिराच्या मागच्या साईडला बालाजीचं मंदिर आहे. खूप छान आहे हे पण मंदिर. हे पाहू शकता. मस्त वाटत होतं ना इथं, प्रसन्न एकदम बस. हे बघा सोनचाफ्याची झाडं लावली तिथं कडेने आजूबाजूला. आणि हे आहे बालाजीचं मंदिर. तुम्ही पाहू शकता. खूप छान आहे दोन्ही मंदिरं. एवढा मोठा परिसर आहे ना, सांगायलाच नको. ओवी आणि माही खूप कंटाळल्या होत्या, पण म्हणजे संध्याकाळी 6 वाजले होते जवळजवळ. त्यामुळे आम्हाला जास्त वेळ थांबता नाही आलं. खूप त्रास द्यायला लागल्या, रडत होते. हे बघा ओवी रडते आहे. आतल्या साईडने तुम्हाला दाखवते मी मंदिर. जास्त इथला नाही मला व्हिडिओ घ्यायला जमला. ओवी खूप त्रास द्यायला लागली. हे बघा हे बालाजीचं मंदिर. बालाजीची एकदम सुंदर मूर्ती आहे, हे पाहू शकता तुम्ही. त्यामुळे तर अशा प्रकारे मला जमल तेवढा मी व्हिडिओ घेतलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.